माणूस खोटं बोलू शकतो काका, पण कागद खोटं बोलत नाही. हे ते करारपत्र 30 वर्षांपूर्वी आमचे बाबा म्हणजे राजेंद्र देशमाने आणि भडकमकर काकांमध्ये जो पागडी करार झाला होता ना, त्याचे हे ओरिजिनल कागदपत्र आहेत. साहेब हा कागद खोटा आहे. अहो ह्यांच्याकडे ओरिजिनल नाही म्हणून काल माझ्या घरी एक खोटा अधिकारी पाठवलेला, मी त्याला पकडला आणि म्हणून यांनी हे खोटे कागद बनवले. हे कागदपत्र खरे आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे काका. पिता मॅडम, पण तुम्हाला हा कागद मिळाला कुठे? काल रात्री ही फ्रेम फुटली. मी फ्रेम दुरुस्त करायला दिली. या फोटो मागून त्यांना हा कागद सापडला. दादा, ही फ्रेम दुरुस्त करून द्याल का? काच फुटली आहे याची. बघू. आणि मला पेन आणि पेपर द्या ना, मी पत्ता लिहून देते, तिकडे ही फ्रेम डिलिव्हर करा. मी डिलिव्हरीचे पैसे देईन तुम्हाला. ठीक आहे मॅम. तुम्ही हे घ्या, मी बघतो तो. ताई, हा पेपर बघा, फोटो फ्रेम मध्ये होता. काय महत्वाचं आहे का? तुमच्या कामाचं आहे का? बघा तर. जेव्हा हे कागदपत्र सापडले ना, मी लगेच वकिलांकडे गेले. त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं, कायद्यानुसार आपल्याला आपल्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. बाबा, बाबा,
भडकमकर साहेब, मला माहिती आहे हे अग्रीमेंट ओरिजिनल आहे. तरी सुद्धा तुम्हाला खोटं वाटत असेल तर सरळ कोर्टात जा. तिथं काय ते खरं खोटं होईलच. पण मुद्दा हा आहे की आता कायद्यानुसार तुम्ही यांना घराबाहेर काढू शकत नाही. अर्पिता, समीर, तुम्हाला जर यांनी काही त्रास दिला तर मला सरळ ऑफिसमध्ये येऊन भेटा. ओके.